मुंबई अहमदाबाद मार्गावरील वापी ते तलासरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। वापीमधील दमणगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर साधारणतः 30 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये आणि गुजरातमध्ये सुद्धा पावसाचा जोर अजूनही कायम आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये मोर्चा काढण्यात आलाय। शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून हा निषेध मोर्चा काढण्यात आला। मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान या आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील नागरिक, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी पाठिंबा दिलाय। आणि आता बातमी नांदेडमधून आहे। नांदेडमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत एसटी सेवा बंद राहणार आहे। वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड आगारानं हा निर्णय घेतलाय। पोलिसांच्या सूचनेनुसार एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याचं बसस्थानक प्रमुखांनी सांगितलं। एसटी बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतीये। वळूयात पुढच्या बातमीकडे। ताकात मासे आढळल्यामुळे बीएमसी कडून 50,000चा दंड वसूल करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनाकडून बीएमसी कॅन्टीनवर अचानक छापा टाकण्यात आला आणि यावेळी आरोग्य आणि कामगार विभागानं प्रत्येकी 25,000चा दंड आकारला। एफडी अधिकाऱ्यांकडून सुमारे 5 तास बीएमसी कॅन्टीनची तपासणी सुरू होती।